आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील एका हॉटेलमधून सुमारे 6 लाखांचा MD मॅफेड्रॉन ड्रग्ज अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. संशयितांनी हॉटेलच्या रूममध्ये दडून ठेवलेला MD साठा शोधून काढण्यात शॉन पथकातील मॅक्सने सिंहाचा वाटा उचलला आहे. या प्रकरणात 3 महिलांसह 4 अटक करण्यात आली आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश कैलास गीते वय 45 राहणार मखमलाबाद नाशिक. स्वीटी सचिन अहिरे वय 28 राहणार प्रकाश कॉम्प्लेक्स श्रीधर कॉलनी मेहरधाम पेठ रोड. ऋतुजा भास्कर झिंगाडे वय 22 राहणार शिवाजी पार्क शिवाजीनगर नाशिक. पल्लवी गणेश निकुंभ उर्फ सोनाली शिंदे वय 36 राहणार साईनगर अमृतधाम पंचवटी असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार अविनाश फुलपगारे यांना मुंबई नाका परिसरातील हॉटेलमध्ये वास्तव्यात असलेले संशयिताकडून MD ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त मोनिका राव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांच्या पथकाने शुक्रवार 10 जानेवारी रोजी रात्री हॉटेलमधील संशयित थांबलेल्या रूमवर छापा टाकला. पोलिसांच्या हाती 4,15,500 रुपयाचा 75.5 ग्रॅम MD ड्रग्ज आणि 1,97,820 रुपयांचा मुद्देमाल असा 6,13,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात NDPS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.